विविध भारती पुणे. ठळक बातम्या. कोविड-19 साथ अजून बराच काळ राहणार आहे. नजीकच्या काळात विविध देशांचे नेते आणि नागरिक कसे निर्णय घेतात यावर साथीचं गांभीर्य आणि ती कधी संपेल हे ठरणार आहे, असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनाम घेब्रेयेसूस यांनी व्यक्त केलं आहे. लोकांनी संयम बाळगत अधिक सतर्क राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील वर्ष मानवतेची परीक्षा पाहणार असेल. श्रीमंत देशांनी गरीब देशांना कोरोनावरील लसीसाठी वेठीला धरू नये असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेला केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख घेब्रेयेसूस आणि जागतिक अन्न मोहिमेचे प्रमुख डेव्हिड बिस्ले यांनी काल झालेल्या विशेष कोविड-19 बैठकीत हे आवाहन केलं. विकसनशील देशांना कोविड साथीतून सावरण्यासाठी मदत व्हावी म्हणून कोविड लस सर्वांना उपलब्ध करून द्यावी आणि श्रीमंत देशांनी विकसनशील देशांना मदत करावी असं घेब्रेयेसूस यांनी म्हटलं आहे. तेलंगणमध्ये हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत 55 जागा जिंकून तेलंगण राष्ट्रीय समिती हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी भारतीय जनता पक्षानं 48 जागा जिंकत मोठं यश मिळवलं आहे. ओवेसी यांच्या AIMIM पक्षाला 44 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला केवळ 2 जागांवर विजय मिळवता आला. 2016च्या निवडणुकीत TRSला 99 तर भाजपाला 4 जागा मिळाल्या होत्या. AIMIM कडे गेल्या वेळीही 44 जागाच होत्या. दिवाळी कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेले स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्ससारखे साहसिक जलक्रीडा प्रकार काल बंदर विभागानं पुन्हा बंद केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा हिरमोड झाला. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं बंदर विभागाकडून सांगण्यात आलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.